तुझे भाऊ, प्रेम या शब्दाचे किती अक्षर आहे ते पोट्ट्यांना तुम्ही नीट ऐका. मी शाळेत बसले, तुम्ही जे म्हणता ना प्रेम, ते प्रेम, त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेम कशाला म्हणतात महाराज? आईने मुलावर केलेलं प्रेम. आईच्या प्रेमामध्ये वात्सल्य आहे, पण आईच्या प्रेमासारखं, बापाच्या प्रेमासारखं निखळ प्रेम जगामध्ये दुसरं नाही. भावाचं बहिणीवर असलेलं प्रेम, बहिणीचं भावावर असलेलं प्रेम, आपलं सद्गुरूंच्या चरणी असलेलं प्रेम, आपलं देवाच्या प्रती असलेलं प्रेम, तुम्ही जे त्याला प्रेम समजता ना, त्याला प्रेम हा शब्द नाहीये. प्रेम हा शब्द ग्रंथातला आहे, अध्यात्मातला आहे. एवढा खालच्या दर्जाचा तो शब्द नाही. अरे ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना, तर त्याच्याबद्दल आपली भावना चांगली असते. खरं आहे का नाही? प्रेम करण्यासाठी कुणी जवळच असावं लागतं असं काही नाही. हजारो किलोमीटर आपण लांब जरी असलो ना, तरी सुद्धा आपण प्रेम करू शकतो. मला प्रेम करण्यासाठी भावना शुद्ध लागते. अरे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याची आठवण काढली तरी सुद्धा मन प्रसन्न होतं. मला त्याला प्रेम म्हणतो. आम्ही पंढरपूरला जाऊन आल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती नुसती आठवली. नामदेव महाराज म्हणतात की माझ्या पांडुरंगाची मूर्ती नुसती डोळ्यासमोर आलेली आली. काय होतं? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक न वजे माझ्या, जीवी गोड तीन अक्षरांत रस, अमृत दयासती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ भाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळिले, नवर नवे तिथीची शोभा, कानडानु विठ्ठलू कर्नाट, जेणे मज लावी यलावे पांडुरंग कांती दिव्य तेज. मुलांनो ऐका, तुमच्याच वयात ज्ञानोबराय होते. काय वाटलं असं ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये ज्यावेळेस एका ब्राह्मणाने पीठ टाकायच्या ऐवजी माती टाकली, भिक्षा मागायला गेले. काय वाटलं असं? सिद्धपेठामध्ये गेले आणि स्वतः झोपडीचं दार लावून घेतलं. तुम्ही कथा ऐकली? जे ज्ञान देण्यासाठी अवताराला आले, जे स्वतः कैवल्याचा पुतळा आहे, जे स्वतः ज्ञान शिरोमणी आहेत, असे ज्ञानोबर आहे. पण अशा ज्ञानोबरायांना सुद्धा ज्ञान देण्याचं काम कोणी केलं? कोणी केलं? तुम्ही कथा ऐकली ना, चिमुरड्या मुक्ताबाई आहे ना, तुमच्या एवढीच होती मुक्ताबाई. पण तुमच्या एवढी मुक्ताबाई एवढी लहान असताना सुद्धा मांडे भाजण्यासाठी खापर तोडलं. रडत रडत आल्या सिद्धपेठामध्ये आणि ज्ञानोबराय त्यावेळेस त्यांची समजूत काढतायत. कधी बहिणीने भावाची समजूत काढावी, कधी भावाने बहिणीची समजूत काढावी. अरे याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात. जीवनामध्ये सगळेच दिवस आपल्या बापाचे नसतातच. जीवनामध्ये खास फळगे येत असतात महाराज. पण तरी सुद्धा या जीवनावर प्रेमच करावं महाराज. का? कारण हे जीवन आपल्याला परमात्म्याने दान स्वरूपात दिलेलं आहे का नाही? तुम्ही आम्ही जन्माला आलो कोणाच्या इच्छेने जन्माला आलो? आम्ही त्या परमात्म्याच्या इच्छेने. आमची मागच्या जन्मीची वासना कारणीभूत ठरेल, बरोबर आहे. आम्ही मागच्या जन्मीची वासना केली म्हणून आम्ही जन्माला आलो, बरोबर आहे. पण जन्माला घालणारा कोण आहे? तो आहे
म्हणून त्याने दिलेल्या जीवनावर रुसू नये. त्याने दिलेलं हे सुंदर असं मानवी जीवन आहे, हे आनंदाने जगावं. झोपडीत जरी राहिलो ना आपण आनंदाने जगावं, पत्र्यामध्ये राहिलो आनंदात जगावं, कौलाच्या घरात राहिलो आनंदाने जगावं. नशिबात असलं तर स्लॅबचं बंगला येईल त्याच्यातही आपण कसं राहावं. तुकडोजी महाराज झोपडीत सुद्धा कसे राहिले, आनंदात राहिले. आणि म्हणून या जन्मावर या जीवनावर काय करावं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर. आता हे तुम्ही लहान लहान मुलं आहे, तुमचं जे बालपण आहे ना हे थोड्या दिवसा करताय. मग या बालपणात तुम्ही कसं जगलं पाहिजे, आनंदाने जगलं पाहिजे, कुणाशी भांडण नाही केलं पाहिजे, कुणाची तंटा नाही केलं पाहिजे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. 22 वर्षाचं अवघड ज्ञानोबरांचं आयुष्य कसे जगले, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे संचिताचे. जसं जीवन ते तर देव होते ना स्वतः, देव असताना देखील त्यांनी ज्या लीला केल्या कुणासाठी केल्या. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं ज्ञानोबरांनी, अवघ्या 16व्या वर्षी. 16व्या वर्षी आमचा पोट्टा इकडे खर्रा खात का नाही खात. संतांनी आम्हाला हे शिकवलं, कसं राहावं, कसं बसावं, कसं बोलावं, काय खावं, काय खाऊ नये. सगळ्या जगाला माहितीये दारू पिल्यानंतर शरीराचा नाश होतो, लिव्हर डॅमेज होतं, प्रपंचाची नासधूस होते. ना बायकोला वेळ देता येत, ना मुलांवर प्रेम करता येत, ना काहीच नाही. नशेमध्ये आयुष्य जातं. सगळं कळत नाही का लोकांना, कळतं पण वळत नाही. आता भागवत चालू आहे ना गावात, 8 दिवस तर गप राहावा की नाही जमत का. पडिले वळण इंद्रिया सकळ, हेच कळत नाही आपल्याला. आपण पाप करतोय का पुण्य करतोय. कधी कधी आपण पुण्य करायला जातो, पाप घडतं. कधी कधी आपण पाप करतो पण ते पुण्य घडून जातं, कधी कधी असं पण होतं. आम्ही सांगत राहतो कीर्तनामध्ये एक उदाहरण. एक साधू बाबा असेच रस्त्याच्या कडेला उभे राहिले, झाडाखाली उभ्याच तप करायला लागले. डोळे बंद केले, चालू होतं त्यांचं भजन, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक सज्जन माणूस माता माऊली आली तिथे. तिने पाहिलं कोणतरी बाबा, कोणतरी महात्मा दिसतो, तुम्ही भोळ्या आहे सगळ्या, तुम्हाला काय कोणी बाबा दिसला का तुम्ही टपकन पाया पडता. पाया पडायचं लायकीचं आहे की नाही आहे काही पत्ता नाही तुम्हाला.
पटकन पाया पडतात. त्या बाईने तिथे त्याच्या पायावर हळद कुंकू वाहिला, थोडीसा प्रसाद ठेवला, साखर ठेवली, त्याच्या पायावर पाणी टाकलं, नमस्कार केलं, निघून गेली. आता खाली साखर ठेवल्यामुळे झालं काय, लागल्या ना मुंग्या तिथं. सगळ्या मुंग्या त्या महात्म्याच्या काय झालं, अंगावर चढल्या. तुम्ही काय करायला गेले, बोला ना, पुण्य करायला गेले, झालं काय, तुम्ही टाकलेल्या साखरीमुळं मुंग्या आल्या, त्या महात्म्याच्या अंगावर चढल्या, चावायला लागलं. त्याला पाप झालं का पुण्य झालं? पाठीमागच्या लाडक्या बहिणी बोला ना जरा, पाप झालं का नाही? करायला गेल्या पुण्य. आणि त्याच्यानंतर 1 तासानं एक आलं महाराज, जी 24 तास, नाही कळालं, हा पी 24 तास, नवीन चॅनल चालू झाला. ते आलं, ते तिकडून जोखंड्या खात, त्याने पाहिलं कोणतरी महात्मा उभा आहे, साधू उभा आहे, ऊसाची बैलगाडी चालली होती, पटकन त्याने ऊस मोडला, चुट्ट्या, ऊस खाता खाता त्याच्याकडे पाहतोय, त्याला शिव्या पण देतोय. ऊस खायचा, चुट्टी त्याच्या अंगावर फेकायची, ऊस खायचा, चुट्टी त्याच्या अंगावर फेकायची. सगळ्या चुट्ट्या त्याच्या पायाजवळ, महात्म्याच्या पायाजवळ पडल्या. तो दारुडा निघून गेला. पण त्या महात्म्याच्या अंगावर ज्या मुंग्या होत्या, त्या मुंग्या त्या चुट्ट्याच्या लालचीने कुठं आल्या, बोला ना, खाली त्या चुट्ट्यांवर आल्या. हा दारुडा पाप करायला गेला होता, झालं काय? आणि तुम्ही साखर वाहून आलता, तुम्ही पुण्य करायला गेला, पाप घडलं, दारुडा पाप करायला गेला, पुण्य नाही म्हणता येणार त्याला, पण मग आता चांगलंच म्हणावं लागेल ना, चांगलंच म्हणावं लागेल. दिसायला तर चांगलं दिसतं ना, सुंदर सुंदर बाई आहे, सुंदर स्त्री आहे, सुंदर माता माऊली आहे. पाहिली पोट्याने नुसती मोबाईलवर पाहिल्याच गेडा झालं. ते म्हटले पप्पा काही करा, पण आपल्याला घरातून 2-3 लाख लागले चालत, पण याच पोरीशी लग्न करायचं. आईबाप बिचारे काय करणार, पोरांन पुढं काही चालत नाही. गेले, आणलं लग्न लावून, पण ती फक्त दिसायला सुंदर होती, तिला ना बोलायची अक्कल होती, ना तिला भाजी येत होती, ना तिला पोळ्या येत होत्या, ना तिला शेतीचं काही काम जमत होतं, काही नाही. मला पाहन बेलफूल, अरे तुमचं पाठ आहे, मला वाटलं आमच्याकडेच आहे. असं होतं ना, हे असं होऊ नये याच्याकरता आपण हे चरित्राची कथा ऐकतो. या चरित्राच्या कथेतून आपल्याला कळतं. आणि चारी भावंड बारीक बारीक ना, किती वय होतं त्यांचं, एवढे छोटे छोटे भाव, पण ज्या वेळेस महाराज भिंत उडाली आकाशामध्ये, सगळीकडे चर्चा झाली महाराज, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आनंद झाला. त्यावेळेस पांडुरंगाचे लढीवाळ म्हणजे अतिशय प्रेमळ भक्त होते संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांना ही सगळी कीर्ती ऐकली. देवाने स्वतः सांगितलं, नामा जा बाबा तू त्यांच्या दर्शनाला. नामदेव महाराजांना असं वाटतं, नामदेव महाराज म्हणजे लहान होते या मुलाच्या वयामध्ये. मुलगी घेऊ तू, अरे भांगच असं पडलं तू तो मुलगा. आता अलीकडं तुमच्याकडं तरी बरं आहे, मुंबई पुण्यात गेलं ना पाटील साहेब, बाई एका माणूस येतेच कळत नाही. रिक्षामध्ये माझ्या शेजारी एक बाई बसली, कपडे गाड्याचे गॉगल लावलेलं, कडबी माणसासारखा, काहीच नाही.